आणि मग त्याच्यानंतर मग तो मला बोलायला लागला, तुला कळत नाही, तुला आवाज येत नाही, असं तसं. मग मी परत त्याला म्हटलं, अरे मी फोनवर बोलते, तुलाही माहितीये की प्रश्न चालू आहे आमचा घरचा प्रॉब्लेम थोडासा, आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय, तुझं काय त्याच्यात म्हटलं. म्हणतो मग काही यायचं नाही का, असं नाही का, तसं नाही का. म्हटलं मी नंतर येणारच आहे ना म्हटलं बोलायला, तेव्हा सांग ना म्हटलं मला काय सांगायचंय. बरोबर. मला म्हणतो तुझे असेच नखरे असतात. मग मी डायरेक्ट म्हटलं त्याला की मला बोलवायचं नाही, मी येणार पण नाही म्हटलं. मग आल्या माझ्या कानाबिना खाली मारायला लागला. मग त्याच्यानंतर मी मोबाईल आपटला ना, मी म्हंटल तुझे नखरे चालू झालेत म्हटलं. मग मी फोन कट करून मोबाईल आपटला डायरेक्ट, आणि मग त्यांनी परत मला मारलं. मग त्याच्यानंतर मग मी घरात गेली, मी म्हटलं मला राहायचंच नाही म्हटलं तुझ्याबरोबर, मला जगायचं पण नाही म्हटलं. मग मी ते लायझॉन वगैरे घेतलं प्यायला, मग ते त्यांनी खेचलं माझ्या हातातून. म्हटलं तुझी अशीच नकळी राहणार आहे म्हटलं, दरवेळेचे तुझे आहेत म्हटलं. मग तेव्हा सुद्धा मारायला लागला. मग नंतर माया ते आले, मग माया ते म्हणते काय चालले तुमचे नखरे वगैरे, काय भांडताय तुम्ही, तुम्हाला कळतंय की नाही. मग माया त्याला म्हणतो मी तिला आवाज देतोय कधीपासून, तिला कळत नाही का, असं तसं. म्हटलं पण मी तुला सांगितलं ना मी फोनवर बोलतेय म्हणून, नंतर बोल. मग नंतर मग माया ताई मला म्हणते तुला कोणाचा फोन आलता, तर मी म्हंटल मावशीचा फोन आलता. मग ती मला म्हणते मग मावशीचं काय काम आहे तुझं, आणि तू सारखी इथून तिथून फिरून फोनवर बोलतीये ना, असं तसं. मी म्हटलंय बघा मी आली, मी माझं काम केलेलं आहे, मग मी फोनवर बोलणारच म्हटलं. आणि असतं माणसाचं काही पर्सनल बाबा चाललंय. म्हटलं पण त्याचा काय प्रॉब्लेम, म्हणते तुझ्या मावशीचे फोन आले की तुमची भांडण होतं. म्हटलं ह्याचं कोण घेतच नाही मध्ये, हा कसं तर ओढून घेतो म्हटलं. बरोबर. ह्याच्याबद्दल कोण बोललं तर मग ह्यांनी बोलावं ना म्हटलं. मग म्हणते त्याला टेन्शन येतं आणि त्याला हे होतं आणि ते होतं. म्हटलं मग टेन्शन येतं ना म्हटलं, मग लग्न नाही लावायचं होतं म्हटलं, त्याला पल्लूमध्ये बांधून ठेवायचं म्हटलं तुमच्या. जर त्याला कळतच नाही दुसरी गोष्ट काही आणि हे करतो ते, मग मला म्हणतो तुला. म्हटलं नाही तो जातो म्हटलं पैसे मागायला तिच्याकडं, ती देते पण बिचारी म्हटलं. माझ्या आईला शिवाय घालायचं नाही म्हटलं, का माझी आई तुमच्याकडे येऊन राहत नाही म्हटलं. मग त्याच्यावरून परत मारलं मला. मग मी डायरेक्ट त्याला म्हटलं तुझी लायकी बिकी नाही म्हटलं माझ्याबरोबर राहायची, पण म्हटलं. मला म्हणतो तुझी लायकी, म्हटलं आहे म्हणून तर इथं उभी आहे म्हटलं मी. मग त्याच्यावरून पण परत मला मारलं, केस धरून धरून. काय तू नादी लागत असते त्या बावळाटाच्या. मी का नादी लागू, तो का माझ्या नादी लागतोय. त्याला म्हणायचं बाबा फोन चालू होता, मी तुला एकदा सांगितलेलं ना मराठीत. मग ते कळत नाही का त्याला ते कळत नाही का. त्याला म्हणायचं तुला मी एकदा सांगितलंय फोन चालू होता म्हणून ते. हे सगळी गोष्ट झालेली बोलून मी त्याची, तुलाच खोटं पलटी मारली तिथं की तू अशी बोललीच नाही, तू अशीच बोलली नाही. मी डायरेक्ट म्हटलं तू किती खोटं बोलतो म्हटलं, महाराजी बिराजी नाटकी बंद कर, आणि ती नाटकी म्हणून मला नको दाखवी जाऊ. म्हणा तुला मी एकदा सांगितलंय का त्यांचं फोनवर माझं चाललंय, जरा थांब 5 मिनिटं. मग त्याला मग ताई हे सगळं झालेलंच आहे, असं नाही की मी बोलले नाहीये. पण मी एवढं सगळं बोलून सुद्धा तो मूर्खवाणी करतोय, तर मग मी काय करू त्याला सांगा. मग आता म्हणजे तो जसं नाचवेल तसं नाचायचं का मी आता. म्हणजे त्याच्या फॅमिलीला पकडून चालायचं ना, आमची फॅमिली म्हणजे चुती आहे का, रस्त्यावर पडलेली आहे. म्हणायचं ते माझ्या मावशीचा फोन आलाय, जरा थांब, जरा काम आहे, चाललंय जरा बोलणं. मग तेच तर म्हणते, म्हणजे ह्याच्या फॅमिलीला पकडून चालायचं. आम्ही आमच्या फॅमिलीचे फोन आला तर आमची फॅमिली चुती आहे, आमच्या असे रस्त्यावर पडलेले आहेत, आम्ही बोलायचं नाही त्यांच्या बरोबर. हा फक्त 24 तास त्याच्या पाशी बसायचं, त्याचा मुक्का घेत का. त्याला तेच सांगायचं, त्याला तुला माझं फक्त आता स्पष्ट आहे, मला नाही राहायचं त्याच्याबरोबर. तो आता एवढं करतोय, तो पुढे जाऊन खूप करणार आहे. काय नालायकपणा बिनकामाचा. मला नाही, ते नालायक गेला आता खड्ड्यात गेला, मला कोणाशी घेणं देणं पण नाही आता. ना कोण काय बोलतील, माझी आई काय बोलतील. मी याचा मार खाण्यासाठी लग्न केलेलं नव्हतं. मग त्याला तेच सांगायचं, त्याला म्हणायचं गेन गेलं आणि काय मारी तू म्हणायचं, तुझं काय घेऊन पळालंय का म्हणायचं मी. आणि ही काय पहिली वेळ नाही, 3री-4थी वेळ चाललेली त्याची. लग्न झाल्यापासून मी बघते त्याला, नुसतं मारत राहतोय मला. अगं पण मग तू त्याच्या तोंडाला तोंड द्यायचं ना, त्याला म्हणायचं हे मारायची. माझ्या तोंडाला तोंड नाही द्यायचं मग त्यांनी. जर त्याला एवढं वाईट वाटतं ना की माझ्या तोंडाला तोंड देते, मग पुढचा माणूस जसं बोलतं ना ते ऐकावं. जसं आम्ही ऐकतो ना सगळ्या गोष्टी, मग तसं पण त्यांनी पण ऐकावं. त्यांनी काही लग्न करून नाही आणलेलंय मला, पैसे देऊन नाही आणलेली कुठून मला त्यांनी, की हा तो जसा नाचवेल तशी मी नाचलीच पाहिजे. म्हणजे माझं काही मन बिन नाही का.
मग त्याला तेच म्हणायचं गेम गेल्यावर काय करतो मला नाही म्हणायचं. माहिती, तुम्ही या आणि ते सगळं क्लिअर करून जा. मला नाही राहायचं आता. मी माझ्या आईला पण स्पष्ट बोलली. ती मला म्हणली तुला काय करायचंय का, मला काही घेणं देणं नाही, मला नाहीच राहायचं. आणि राहिली गोष्ट हे बाळाची, मी देईल 9 महिने झाल्यावर, घ्या आणि सांभाळून तिकडे आई घाला तुम्ही तुमची. ह्याच्यासाठी जर करत असेल ना भांडण मारणं बिरणं, तर मी सहन करणार नाही. माझ्या आई बापांनी मला कधी हात लावलेला नाहीये. वर्ष झाली हा नुसतं मारतच राहतोय बघा तो. त्याला तेच म्हणायचं तुला काय जोर आहे म्हणायचं. जोर म्हणे आणि टेन्शन घेतोय. कायचं टेन्शन घेतोय? कायचं टेन्शन आहे म्हणायचं. तुला कायचं टेन्शन आहे नुसतं म्हणायचं. झालं की सगळ्यांनी फक्त एकच पुतुक घात धरायचं त्याला फिट येते, त्याला टेन्शन द्यायचं नाही, त्याच्याबरोबर असं वागायचं नाही, त्याला असं बोलायचं नाही. म्हणजे तो पार आमच्या आई आले पण तरी आम्ही गप्प बसायचं का? त्याला तेच विचारायचं. बरं मी त्याला फोन करते थांब जरा. तू कुठे आहे? नाही पाहिजे मला फक्त रिझल्ट पाहिजे. आता खूप झालेले. ते पहिलं पण केलं तर मी एवढं तर नव्हतं बाबा. ते मी डायरेक्टली बोलते, दुसरं आहे माझं, मी मान्य करते. मी काय फालतू बिलतू दिसत नाही तुमच्या लोकांना. बरोबर आहे. पण एवढं नाही चालतं तेव्हा. जे ते पैशांमुळे झालं, पैशांसाठी मारायला लागलेले ते लोक, त्याच्यामुळे मी सोडलेलं पहिलं. ते मर्द आले. आणि तुला कोण दुसरं म्हणतंय काय का असं? आणि दुसरं काय, हे नुसतं मारायचंच बघतो, नुसतं झोपायचं आणि मारायचं. आता 6वा महिना चाललाय तरी त्याला झोपणंच लागतं माझ्या बरोबर. माझं एवढं दुखतं तरी झोपणंच पाहिजे. ते हे बोलू का मी आता सगळ्यांपुढं? तर माझ्या एकट्याच काढून ठेवणार आहे का मी? बाईला सांगायचं ना. राहू द्या बाईचं. बाई आली मला म्हणते हिने लायकी काढली म्हणून मारलं. हे बघा असं आहे आईचं बोलणं पण. म्हणजे कधी राहू द्या. मग का नको बोलू? तो मारेसपर्यंत मी फक्त त्याचं थोबड बघत त्याला सरळ सांगायचं. त्याला तिथं जाऊन सांगायचं. आता घरामध्ये असताना म्हणायचं तू का मारतोय म्हणायचं. कारण काय ते तरी सांग ना. कारण बिरण काय नाही, ते नुसतं ओव्हर ऍक्टिंग करायचं, घरच्यांपुढे ह्याव करायचं आणि बस. हा मर्दे मारतोय बस, आणि ती मार खाऊन घेते बस. त्याला फक्त तेवढं मार खायचंच नाही त्याला. डायरेक्ट म्हणायचं बाबा तू मारतो का, तुझं काय घेतलंय का, मी काही घेऊन पळाले का, मी इथंच आहे ना, तू माझ्या शेजारी बस, तुझं काही काम त्याला एवढं सुद्धा म्हटलं अक्षय मी काही कुठं बाहेर पण जात दे का रे, मी घरातच बसून बोलते. म्हटलं तुमच्याच दारामध्ये एऱ्या झाऱ्या घालते म्हटलं. आणि तेही म्हटलं मी मावशांना कधी कॉल करत आहे, पण अर्जंट मावशीने कॉल केला मला, म्हटली फ्री झाल्यावर कॉल कर म्हणून मी कॉल केला. बाईचं काय काम होतं त्या मावशीचं? होता आमचा जरा प्रश्न घरातल्या घरगुती आता विषयाबद्दल चाललं होतं. म्हणजे माझ्या घरच्यांनी कॉल केलं तर ह्याला त्रास होतो का? मग ह्याच्याही घरच्यांनी कॉल नाही करा, माझं तर म्हणणं असं ते. आता ह्याच्याही घरच्यांनी लुडबुड नाही करावी मध्ये. त्याला म्हणायचं असं मी पण बोलणार. अगं ऐक, त्याला म्हणायचं. आणि सारखं म्हणतो की हिला शिकवतात, हिला भरवतात, हिचे कान भरतात आणि लोकांचं बोलणं ऐकून. मी काय एवढी एडी दिसते का की लोकांचं बोल? मला जर लोकांचं करून करायचं असतं ना, आल्या मोकर भांडणं केली असते मी पण. मोकर सगळ्यांची वाईझेट काढली असती. माझं तर ना साधं सिंपल बोलणे. तुम्ही काही बोला की स्वीटी तू आता लेच ओव्हर बोलते किंवा मला नाही राहायचं. माझी ना आता सहनशीलता संपलेली आहे. 3ऱ्या महिन्यात पण ह्यानी मला लात मारलेली कमरेला, तेव्हा सुद्धा मला लई प्रॉब्लेम झाले. आता सुद्धा माझं पूर्ण अंग दुखते, माझं डोकं फार, माझे केसाचा बुचका निघालेला आहे. मला माहिती किती निघालाय तो केस. तुला मी 10 वेळा सांगते त्याच्या तोंडाला तोंड देत नाही जायचं पुढे. मला घेणं देणं नाही त्याचं तोंड डायरेक्टली बोलणे माझं. आता माझाही राग आलेला आहे आणि मला घेणं देणं, पण मिली तरी ना तरी चालेल, पण मला आता नाही राहायचं त्याच्याबरोबर. त्याला मग काय करायचंय कर, कुठं नाचायचंय नाच, मला घेणं देणंच नाही आता. ले झालं वर्षभर ले त्रास सहन केला त्याचा. जाऊ दे घरचे ओरडतील, घरच्यांना काय बोलायचं. माझी मम्मी तर पहिलेच नाही म्हणत होती, अजून एवढं ऐकलं तर तिला टेन्शन होईल, बाजू आजूबाले थुकतील हसतील, पण आता नको. जीव किमती माझा, मला नाही राहायचं बाबा. मला तुमच्या भावाचं कुठं लग्न लावायचं लावा, मला 1 रुपया पण नकोय, मला फक्त लांब राहायचंय त्याच्याकडून, मला नकोय. आणि मला माहिती प्रेम करणारे असे नीच नसतात, एवढे घाणतात. हे सगळे नालायक आणि नीचच्या पण खालच्या पातळीच आहेत. मला वाटलेलं की जाऊ दे, मित्र काही वेळेस सगळं समजून घेतात लग्नानंतर, पण हा मित्राच्या पण लायकीचा नाहीये. नाहीच आहे, खरं सांगते नाही. मला नाहीच राहायचं. मला माहिती ना दिवसभर मला किळस येते त्याच्याकडे बघून. आता मी स्वतःवर अशी राग येतो, मला स्वतःवर राग येतो की मी ह्याच्याबरोबर लग्न काय बघून लग्न केलं. तर मी फक्त थोडंफार गोड बोलला म्हणून मी लग्न केलं. हा पण आता
तुम्ही तिथं मला नाही घेणं. मी माझ्या मम्मीला पण बोललेली. मम्मी म्हटली तुला काय करायचंय कर, मला विचारून तू लग्न केलं नव्हतं. आणि खरंय तिचं पण बरोबर. तिला बरोबर विचारून आहे तरी ना. कुठं, तिथं नाहीच म्हणत होती मला. तिने तर मला खूप काय काय सांगितलेलं त्याच्याबद्दल. तरी मी म्हटलं नाही मम्मी, चांगला मित्र आहे, चांगला आहे, चांगलं बोलतो, चांगलं राहतो, सगळं चांगलं करतो. म्हटलं असं नाही करणार. पण नाही, ते जे लोक बोलतात ना ते मला दाखवले आता पुढं. म्हटलं मला माझ्या घरी जायचंय, भांडणामध्ये पण म्हटलं ना मला नाही राहायचं तुझ्या बरोबर, लगेच मारायला येतो. कुठं जायचं मग आई घालायला तुला, असा बोलतो मला. कुठं जाणार आई घालायला, म्हणजे ही माझी लायकी का मी कुठं आई घालायला जाणार. म्हणजे हा मी लग्नाच्या अगोदरपासून आई घालतच आलेली आहे ना सगळीकडे, म्हणून तो मला विचारताय आता कुठं आई घालत. मग ह्याला कळायला पाहिजे होतं की लग्ना अगोदर ही आई घालतच होती, मग कशाला हिला करायचं हिच्याबरोबर लग्न. आणि मी तर काय मागं लागली नव्हती. तुमच्या पुढची गोष्ट आहे, तुम्हाला सुद्धा म्हटली होती मुक्ताबाईला की ताई असं असं काहीच नाही, मी होतं फ्रेंड म्हणून बोलतोय, हाच सारखा लग्नाच्या मागं लागलेला आहे, मग काय करू. मग चुकी कुठे येतं. आणि घरचे पण म्हणतात त्याच्या तोंडाला लागेल. अरे पण तोंडाला लागेल टाइम कोणाला आहे त्याच्या, तोच खाऊन मागं लागतो लोकांच्या, काय इरिटेट करत राहतो. त्याची पण नाही हे असते. त्याला सरळ सांगायचं. ले सरळ सांगितलंय, सगळं सरळ सांगून दमली आता मी. माहिती ना कॅपॅसिटी नाही. मी बघणार जर काय नाही भेटलं तेव्हा शपथ सांगणार मी सुसाईड करून टाकणार. मम्मीला पण बोलली मी त्या दिवशी, म्हटलं मला राहायचं नाही, आणि जर नाही ना काय झालं मी बिंदास काहीतरी करून घेतलं. मला काही घेणं देणं नाही, मी सांगून टाकले तिला सगळं काय झालंय कसं झालंय ते, मरू दे म्हटलं. आणि एवढं आहे की मी 2दा सुसाईड अटेम्प्ट केले पण आहे, आणि ते सक्सेसफुली होता राहिलेलं. आणि ह्या वेळेस जर केलं ना मग मी तर खरं सांगते मी करणारच आहे. आता माझ्या तर डोक्यातच टार्गेट आहे आता. काय घेणं देणंच नाही मला. जर पुढच्या माणसाला माझी किंमतच नाही तर मग त्याची किंमत धरून मी काय करू. बरोबर आहे. त्याच्या पुढे करून काय फायदा माझा. मग एवढंच जर तुम्हाला लागतं ना मग तुम्ही तुमचं बघा, मला माझं बघू. मग काही झालं की त्याचं दुखतं, त्याला टेन्शन, त्याला हे आणि त्याला अरे हो माहितीये, मला पण माहितीये त्याला टेन्शन आहे, पण मी कुठं त्याच्या नादी लागते. हे पण तर तुम्ही बघा ना, त्याची चुकी तुम्ही त्याला बोला, त्याला थरकाव. अरे तुम्ही तर मारलं पण पाहिजे यार. तो माझ्यावर हसून जातो, तुम्ही तोंड बघत बसतात त्याच्या. कोण होतं तेव्हा? माय ताई होती, आई मावशीकडे गेली, आई पण नंतरून आली. आणि रात्री पप्पा म्हणतात ते सगळ्यांपुढं की हिने कशाला तोंडाला लागायचं. हा म्हटलं तो यायचं होतं, फोन ठेवायचं होतं. काय मी फोन ठेवू, हा ठेवतो मी बोलवल्यावर कोणाचे फोन. मी करते ह्याच्यामध्ये मध्ये लुडबुडू. नावडी काय म्हटली नाही. माहिती ओरडत होती, माहिती नंतर मला म्हणते काय तुझ्या त्या मावशांचा फोन पाहिजे आणि काय ह्यांचा त्या. म्हटलं तुम्हाला काय करायचं म्हटलं, मला फोन आलाय माझ्याबद्दल विचारतात, तुम्हाला दिला कोणाला फोन, मी तुमच्याबद्दल विचारलं त्यांनी, आम्ही आमचं डिस्कशन करतोय. आणि पप्पा काय म्हणत होते रात्री? म्हणतोय हिले वाढव बोलती. मग तुम्हाला माझं वाढवपणा दिसतो, मी बोललेलं दिसतं, पण तुमचा पोरगा काय काय चांगलं चांगलं बोलतो ते नाही दिसत का. तो तोंड शिवलेले असतात तुमचे, तो असे थोबाडा बघत बसायचं की अरे आपल्या सोनाला एवढं घाणघाण बोलतोय तो तरी ऐकत बसायचं, पण आई बहिणीवरून शिवाय घालणार तरी बघत बसायचं आपण. आणि जर आम्ही बोललं की लागतात की हे अशी बोललीच कशी काय, माझ्या पोराची लायकीच कशी काय काढली, माझं माझ्या पोराचं हेच कसं काय काढलं. अरे तुमचा पोरगा पण आमच्या घराचा उद्धार करतो ते चालतं का. मला ना डायरेक्टली मी म्हणून तुम्हाला कॉल केलेला. हॅलो. बोल. बस मला बाकी नाही माहिती काय, मला नाही राहायचं आता, विषय संपला इथंच. बरं मी आता त्याला थोड्या वेळाने फोन करीत आहे. नाही तर मला लेखी लिहून द्या, पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार सगळं. मला बाकी नाही माहिती काय. हे बघा मला पण माझी सेफ्टी जरुरी आहे. जसं तुम्ही तुमच्या भावाची सेफ्टी बघता ना सगळेजण, तशी मी पण माझी सेफ्टी बघते. बोल. मला लेखी लिहून पाहिजे की पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार त्याला. जर तुम्ही तुमच्या भावाची सेफ्टी बघतात तर मलाही माझी सेफ्टी बघणं गरजेचं आहे. माझ्या आईने काही तुम्ही मार खाण्यासाठी पैदा केलेली नाही तुमच्या लोकांना. बरोबर. जर तुमच्या बहिणीला कोणी मारलं तर तुमचा जीव कसा वर खाली होतो, लगेच मारायला पळतात तुम्ही लोकांना. मग तेव्हा काही तुम्ही लोकांच्या पोरींना मारता तर तुमचा जीव नाही वर खाली होत का. बरोबर आहे ना. आणि त्याला सांगा डायरेक्टली की डायरेक्टली मला लेखी पाहिजे ते बाबा लिहू. आता ही 4थी-5वी वेळ झालेली त्याची एका वर्षामध्ये. बरं मी त्याला फोन करते, त्याला मी विचारते आता, मला फोन तर करू दे, त्याला मी फोन करते. आणि प्लस खोटं पण नाही बोलत होतो बरं का, खोटं नुसतं खोटं बोलत राहतं, त्याच्या पाचीलाच खोटं पुजलेले. मम्मीकडे आलं काल पैसे द्यायला तर मम्मीला म्हणतो काय
की मी फोनवर बोलत होतो आणि ती सारखी येऊन बोलत होती माझ्यापाशी, म्हणून मला राग आला ना आमची भांडणं झाली आणि मी मारलं तिला. असं आणि मम्मीने मला फोन करून विचारलं का गं मी तू असं का करते, तर मी मम्मीला खरं सांगितलं. मग मम्मी मला म्हणते बघ किती खोटं बोलतोय तू. मग त्याला म्हणायचं ना, तू माझ्या मम्मीला काय रे खोटं येऊन बोलला. मी सांगितलं ना माया ताईला आणि तुमची आई बसली होती तर म्हटलं खोटारडा तर लयच आहे म्हटलं. जर मी म्हणते मी चुकीची आहे ना, मग त्यांनी खरं बोलायला काही चूक होती त्याची. बोलायला पाहिजे ना तुमची पोरगी अशी करते म्हणून. मग त्यालाही माहिती मी चुकीची नाही, मी का चुकीची राहू. मी जे ते माझं पहिलेच क्लिअर करून घेते बोलताना. आणि मग तिला मावडी होती, तिने तुला मारून दिलं का? ती म्हणली नाही काय त्याला मारू नको रे. मध्ये मध्ये येत होत्या ताई. येत होत्या ना. बरं मी मावडीला पण फोन करीते आणि नक्की काय मॅटर झालाय बघू दे. करा काय करायचंय करा, पण मला इथून सुटका हवी आता, बस झालं. म्हणजे ना तू आता ते भांडणाचं तर राहू द्या बाजूला, माय ते तर वेगळंच मध्ये तिचं. मला म्हणते तू आली आणि तू फोनवर बोलत राहिली, तर मी काय म्हटलं ताईला, म्हटलं आता आई मी आल्याबरोबर काही फोनवर बोलत नाही बसली म्हटलं. मी कामं बिमा आवरले, आंघोळ केली, जेवली आणि त्याच्यानंतर मावशीला कॉल केला आणि तिने ऑलरेडी मला अर्धा एक तास अगोदर कॉल केलता की फ्री झाल्यावर कॉल कर म्हणून. मग आता आईला म्हणते कशी हिने म्हणा म्हणजे सपनाचा माझं घेऊन हिने म्हणावं मी काम करते, तिने म्हणावं मी काम करते. आता हे कुठून आलं मध्ये. आणि मी कधी कामाचं काढत नाही, मला जेवढं येतं तेवढं मी करून बाजूला होते आणि ते मध्ये घुसवतात ते. म्हणजे ह्यांना एवढं पण मॅनर्स नाही की भांडणं काय चालले आणि काय नेमकी घुसवतात त्याच्यात. अरे काय चाललंय तुमचं, आणि काही झालं की वेगळंच घेऊन पळायचं सगळ्यांनी, अर्धच घेऊन पळायचं नुसतं. मला फक्त ना हा आन्सर हवाय, नाही तर मग मला काय करायचं ते मी माझं करून घेते लगेच. माझी नंतर जाऊन इच्छा पण नाही तिथं जायची आता. दिवस राहायला लागलं तर ते 2-4 दिवस मुक्कामी राहा. अहो राहिलेली 2-4 दिवस साठी आलती पण मी इथं, त्याच्यामध्ये पण तो एक दिवस त्यांनी चांगलं राहून दिलं आणि दुसऱ्या दिवसापासून मागं लागला, चल घरी चल घरी चल घरी. मग 5 दिवस राहिले कशी कळत नडत, नुसतं मागं लागायचं, यायचं दुपारचं संध्याकाळचा, चल घरी म्हणून चल घरी म्हणून. 2-3 रात्र तो इथंच राहिला मम्मीकडं. हा काय बरं मी थांब त्याला मी फोन करते ना, मी त्याला फोन करते, मी त्याला सांगते का बाबा तू कुठे आहे, नाही तर म्हणून तिला राहू दे जरा 2-4 दिवस. 2-4 दिवस नाही पार ते बघा तुम्ही ते हे करून, मला राहायचंच नाही त्याच्याबरोबर. त्याला म्हणा तुला कोण आवडते तर घे लग्न करून. तिकडं तुम्हाला वाटत असेल स्वीटी आता लई घाण घाण बोलायला लागली, पण माझ्याबरोबर घाण केले म्हणून मी बोलणार आता. मी आता फोन करते नक्की काय झालं, काय मॅटर झाला, कसलं काय झालं. बाय ते 100% खोटंच बोलणार आहे तो, मी लिहून देते 100%. तुला कॉन्फरन्सला घेणार ना मी, तो जर खोटं बोलला तो लगेच तिकडनं म्हणायचं का हा खोटं बोलला. त्याच्या रगरगणी वाकिफ झाली, 1 वर्षात मला कळालं तो काय चीज आहे, सगळ्या गोष्टीत खोटं बोलतो. त्याला ते सांगते का जरा खरं बोल रे, खरं बोलत जा जरा म्हणून, खरं बोलल्याने काही प्रॉब्लेम नाही होती. काय प्रॉब्लेम नाही ना त्याला. असं पण तू काय तुला टेन्शन येतं ना, म्हणून मी तर म्हणते लग्नच नको करू, दुसऱ्या पोरींचं आयुष्य खराब नको करायला पुढच्या. त्या पुढच्या व्यक्तीचं पण असंच आयुष्य करून टाकेल तो, नाही इकडची ना तिकडची. मी त्याला फोन करते, त्याचं काय मॅटर झालं त्याला विचारते काय झालं, तू काय म्हणली, तो काय म्हणला, कशावरून झालं, फोन काय झालं, तो काय काय बोलतोय ना. मी लागलं तो कॉन्फरन्स कॉल करते. हा करा, नक्कीच करा कॉन्फरन्स कॉल, होऊ दे. गपचूप ऐकायचं. हा मग तो काय काय म्हणतोय मला बघते. आता मी ना आता दाजी म्हणजे आले तिथं कळमपर्यंत, आता ते घरी येतील, ते म्हणते हे काय कोणाचं उद्योग करत बसली. आता बघ आता ते तुझा फोन चालू होता मला लगेच कळालं नाही, त्यांचा फोन चाललाय, त्यांनी पण मला शिव्या दिल्या आता लगेच 2-4. कोणाचा फोन आलाय तुला, मा फोन काय डोळं काय गेलाय का तुला दिसत नाही का. अहो ताई ते नॉर्मल गोष्ट आहे, पण ही नॉर्मल नाहीये ना, ही नॉर्मल नाहीये. बरं चालेल, मी आता आहे ना फोन करते त्याला, तू फोन करते थांबा. आता तू सुटार ना किती वाजता गेलाय कामाला. 12ला का 1ला गेलाय की नाही तेही माहिती नाही. तो एक गीत निघायच्या अगोदरच मी निघून आली मम्मीकडं. असं आहे काय. आईला सांगितलं फक्त तेवढं की ते उतारायसाठी चालली मी, आई म्हटली सांगताना, मी त्याला सांगितलं पण नाही, माझी ओढणी घेते आणि लगेच निघून आली. बरं मी घरी फोन करते, बघू दे मला काय म्हणतो तो. मी पहिले त्यालाच फोन करते आणि मग तुला कॉन्फरन्स कॉल घेते. चालेल. हा चालेल ठीक आहे. तू आपली जावली 4-5 वाजता जा आरामात, नाहीतर आजचे दिवस मुक्काम कर, आरामात राहा. मी त्याला फोन करते. करा तुम्ही फोन आणि मला फोन करा. हा चालेल, ठेवू मग. हो.